तुला काय येतं म्हणजे आता कसं घाबरतोय तिथं पण घाबरत होतो की काय येतं बा तुला तर मग तिथं काय म्हणलं रसगुल्ले गुलाबजामुन येतं ते आणायला लागले बनव म्हणे 2-3 मुली होत्या म्हणजे एक काकायचं बाद एक घेऊ लागले तर मग तिथं काय घरच्या आणि दूध आणलं चपले भरून ते मोज माप कर ना म्हणे किती ग्रॅम किती घ्या घेतलं दूध अर्धा लिटर तापवलं टाकून दिलं लिंबू दूध फुटलं टाकून दिलं पाक मध्ये जाय म्हणतो बाहेर माझे वडील होते की म्हणे बाहेर म्हणजे ते आतमध्ये येऊ दे नाही जायला बाहेरच होते तर ते देवादर्शन करायचं बाबा माझं मुलगा लागलं पाहिजे जाऊ कस तरी पेमेंट येतील बा घर जावं असं तसं ते लगी बाहेर बोकड्या कपूर करून द्यायचं काय म्हणे ब्रेड खारी समोसे वगैरे सगळं येतं सर आपल्याला सगळं बनवतात बेकरी आपली मोठी तर तिथं काय म्हणते बस बस खाली समजलं सर बेकरीमध्ये गेलो आणि खारी समोसे ते करायला लागलो खारी समोसे कसे राहतात आजूबाजूचे मम्मी पप्पा म्हणते खारी समोसे काय बनवतो म्हणे हे सकाळ सकाळी उठला का खारी समोसे तर ते चांगला धंदा नाही म्हणे तर ठीक आहे बा तर मग माझ्या काका दूध डेअरी दिला संभाजीनगरला जागा तिथं दूध डेअरी मोठी होलसेल मग तिथं दूध डेअरीवर काम केलं प्रॉफिट बघितला काकांचा एवढे पैसे 10-20 हजार रुपये दररोजचा गल्ला तर बघितलं मग तिथंच राहिलो सगळं कोणत्या ब्रेडमध्ये कोणत्या पदार्थामध्ये किती रुपये निघता कसं निघता तर ते बघितलं मग खारी समोसे सगळं केक वगैरे सगळं जमायला लागलं पप्पाला सांगू आपली बेकरी टाकायची तर सांगितलं घरच्याला की बेकरी टाकायची आपल्याला तर घरचे म्हणे करे पैसे देणे बेकरी पण टाकतो एवढी मोठी पैसे देणे आपल्याजवळ तर ठीक आहे मग पैसे नव्हते मग काय इकून तिकून जमा करे 50-60 हजार इकून मामा कोण घे काका कोण काका काही देत नाही म्हणा घेतले 1.5-2 लाख रुपये जमा केले सर 1.5-2 लाख रुपये जमा केले आणि भराडीला दुकान टाकली काय काउंटर वगैरे थोडसा का तुम्हाला मग पुढून एक बेकरी होती पुढे एक बेकरी आता कॉम्पिटिशन तर चालणारच आहे ना तर पुढून एक बेकरी ते 200-250 रुपयाला केक द्यायचा तो मग मी 200 रुपयाला द्यायचा मग लास्ट लागून कस्टमर खेडेगावचे कसं आहे 10-20 रुपये कमी करायचे अजून जितके कमी केले तितके 10-20 रुपये कमी करायचे 200 ला गेला का 180 150 ला देऊन टाकणार आहे बर्थडे कुठं दररोजच होता का ते टाकली बेकरी आणि एवढं की नवीन प्रॉफिट इतकं काही समजलं नाही सर मला तर प्रॉफिट एवढाच समजला नाही मग दुकान टाकली तिथं भाडं वगैरे सगळं बिल गेल सगळं लाईटवरच होतं बिल एकदम दाबून यायचं आहे भाडं 9,000 बिल 7-8 हजार येऊन जायचं आहे तर आपल्याला काय काहीच नाही मग चालू केलं तिथं की धंदा जमला नाही तिथून उचलली दुकान सिल्लोडमध्ये टाकली सिल्लोडमध्ये मुलं असं ती कर्ज पाहिजे इकडचं मग पैसे अजून कर्ज होऊन गेलं 60-70 हजार रुपये कर्ज आता भाडं बिल भरावं लागणारे धंद्याने झाल्यावरती मग ते चालू केलं सर काही जमान्य मग सिल्लोडमध्ये दुकान टाकली सिल्लोडमध्ये चांगला म्हणजे सिटी शहर आहे चांगला प्रॉफिट आहे केक चांगले विकायला लागले मग चांगला धंदा मोठा झाला सर आणि धंदा मोठा झाला बेकरी वाढवली जिथं पहिले वेळेस भराडीमध्ये दुकान टाकली होती ना तिथं डबल एक शाखा टाकून दिली सर आपण सिल्लोडा पण आहे घरचे मम्मीचे बाळ्या मोडले 40,000 कर्ज भरलं सर 40,000 आज माझ्याकडे सिल्लोडा पण आहे भराडीला पण आहे सिल्लोडा 2 मुलं आहे माझ्याजवळ आणि भराडीला 1 मुलगा आहे कामाला त्याला 30,000 रुपये महिन्यात बाहेर जातं सगळं धरून तर आज मी 60-70 हजार रुपये महिना आरामशीर कमवतो मागायचे तुम्हाला तरी तुझा हात दिसला पुढे भाषा कोण टाकलं त्याला माझी दुकान होती आणि कामाला होता कुठं होतो हैदराबाद 15-16 महिना होता त्याला तर त्याचे 5,000 रुपये घेतले होते मी
तोच पैसे मागायचा कर धंदा कशाला करतो म्हणे मैं पैसे देऊन टाकतो. आता तिची पण दुकान आहे सर कारखान्यावर. ते पण मीच टाकायला लावलं. एक सिल्लोड मध्ये एक दुकान टाकली होती. तर त्याने 2 का 3 लाख 3-1 लाख सेटअप टाकला होता. त्याला 2,10,000 सेटअप घेऊन दिला मी. वा. पण धंद्यामध्ये जास्त लागला त्याला मी पण आम्ही सोबत आम्ही सर विद्यार्थी दोन्ही पण सगळं याचा अर्थ होतं त्याला बिलकुल आम्ही म्हणलो विद्यार्थी होता आपणच तो राहून बोलला वा वा ठीक. तो काय तर कल्याण होऊन गेलो. मस्त कल्याण झालं नाही करायचं. जर्नी आले ना मीच गाडीवर स्प्लेंडर होती आता बुलेट. बुलेट घेतली मी सरने आले ना सर कधी आले मैदा साखर घेऊन यायचं आणि ते कपाट त्याला कपाट उघडून आम्ही सगळं सामान बनवून घ्यायचं आम्ही आरामशीर. नाही आता. चालेल, 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कार्यक्रमासाठी काही पाहुणे आत उपस्थित झाले त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. नगर परिषदचे पंजाब